नमस्कार. मी अरविंद आठले. गेल्या अनेक दिवसापासून उपासनेतल्या चुका, गुरु या प्रकारच्या विषयांवर आपण बोलत आहोत. आपल्याला साधक व्हायला आवडतं, आपल्याला उपासक व्हायला आवडतं. काहीतरी एक विशेष चमत्कृती काहीतरी आपल्या हातून त्यानुसार होणार आहे. अनेक चमत्कारांचे अनुभव आपल्याला येणार आहेत. अशा प्रकारची एक भावना त्यामागे कुठेतरी आपल्याला असते. मुख्यतः उपासना ज्यासाठी आपण करतो त्यामध्ये खरं तर आपण स्वतःचा शोध घेत असतो. आपण कोण आहोत, मानवजन्म आपल्याला कशासाठी आला, याची काय कर्तव्य आहेत, असे अनेक भाग या उपासनेसंदर्भात आहेत. आणि जेवढं लक्ष आपण त्या ठिकाणी देऊ तेवढं त्या प्रांतात आपण खोल घुसू आणि ज्ञान म्हणजे काय हे समजावून घेण्याचा या सगळ्या उपासनेचा प्रयत्न आहे. अनेक थोर ऋषीमुनी होऊन गेले, अनेक थोर महात्मे आपल्या समाजात होऊन गेले, खूप मोठे अनेक सत्पुरुष होऊन गेले. हे सगळेजण आपल्याला सांगतात की प्यारे उलट कमलो वे पलट देखले मौजा घट घटबी नाथ बिराजा, की आपण आत आपल्या शिरलं पाहिजे. आपण कोण आहोत याचा शोध घेतला पाहिजे. आपल्याला मानव जन्म का आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग कुठेतरी आपण एखाद्या सत्याकडे पोचून सत्य काय आहे याचा शोध आपल्या हातून व्हावा. यासाठी समाजामध्ये इतके प्रचंड महापुरुष होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले, वेगवेगळे महात्मे होऊन गेले. आणि या सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे की तुम्ही बाह्यसृष्टीकडे वळण्यापेक्षा आंतरिक वळा, अंतरात वळा आणि मग खऱ्या सुखाचा शोध तुम्हाला लागेल. या सगळ्याच्या मागे आपण सुखाचा शोध ही भावना खरी म्हणजे आहे. हे सगळं का करतो आपण तर कुठेतरी आपल्याला सुख हवं असतं, जे व्यवहारात सापडत नाही, जे माणसात आपल्याला सापडत नाही, जे खाण्यापिण्यात आपल्याला कुठेतरी थोडाफार प्रमाणात सापडतं असं वाटतं. शरीर सुखात थोडा वेळ काहीतरी केल्यानंतर सापडतं असं वाटतं. परंतु या सर्वातून खरं सुख आपल्याला मिळत नाही हे कालांतराने आपल्या लक्षात येतं आणि पुन्हा आपण सुखाच्या मागे धावायचा प्रयत्न करतो. या अंतरात्म्याचा शोध लावण्याचं मुख्य कारण आपल्याला सुख शोधायचं हेच आहे. शांत कुठेतरी या जन्मोजन्मातून माझी सुटका व्हावी, या चक्रातून माझी सुटका व्हावी, शांत मला कुठेतरी राहायला मिळावं, कुठे जगात कुठली काळजी असू नये अशा प्रकारच्या एका अवस्थेत मी असावं. आणि संत महात्मे हे सांगत असतात की सच्चित आनंद ही खरी अवस्था आहे. आनंदाच्या प्रचंड मोठ्या अशा अवस्थेत तुम्ही जा की जिथे तुम्ही सर्व विसरून जाल, स्वतःला विसरून जाल, बायका मुलं संसार हे जग सगळं विसरून अशा एका अवस्थेत जाल की जिथे आनंदाशिवाय काही नाही. या आनंदाच्या शोधासाठी आपण नकळतपणे हे सगळं धडपडत असतो. यासाठी आपण साधक होतो, यासाठी आपण उपासक होतो, यासाठी एखादा गुरु शोधतो आणि गुरुनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण कालक्रमणा करत राहतो आणि एक ना एक दिवस ही अवस्था आपल्याला येईल याविषयी कुठेतरी आपल्या मनामध्ये खात्री असते. परंतु प्रत्यक्षात काय होतं, प्रत्यक्षात खरी ती अवस्था आपल्याला येते का आणि येत नसेल तर का येत नाही या कारणांची मीमांसा जर आपण केली तर आपल्या लक्षात येईल की आपण खऱ्या अर्थाने तिकडे झोकलेलं नाही. आपल्याला कुठलंही जे कार्य होतं हे झोकल्याशिवाय होत नाही. आपल्याला त्या झोकून द्यावं लागतं, बाकी सर्व त्यासाठी विसरावं लागतं. असं आपण होत नाही आपल्याच्या. आपण मुळात साधक बनण्याऐवजी आधी माणूस बनणं आवश्यक आहे हे विसरलेलो असतो. साधक होण्याच्या धुंदीमध्ये आपण इतकी बंधनं स्वतःला घालून घेतलेली असतात की कुठली खाण्यापिण्याची असोत, वागण्याची असोत, आणि यातून एक आपल्या लक्षात येतं की केवळ एवढं करण्याने काही होत नाही.
आनंद मिळवण्यासाठी आपण हे सगळं करतो, तर आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. केवळ वरच्या सुखाचे मार्ग हे आनंदी तुम्हाला करत नाही. क्षणिक आनंद ते मिळवून देतात. कुठलीही गोष्ट असो, खाण्यापिण्याची असो, वस्त्रप्रावरणाची असो, स्त्रीसंगाची असो, अजून कुठली असो, ह्या क्षणिक सुख मिळवणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचं महात्म्य कमी होत नाही. स्त्री सुंदर असली आणि नसली तरीही ते तेवढीच सुख देत असते आपल्याला. मी हे थोडंसं जास्ती बोलतोय असं तुम्हाला वाटेल, परंतु ही सत्यता आहे. तेव्हा या सुखाकडे जर वळायचं असेल आपल्याला, तर आपण पहिले माणूस बनणं आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण सत्य अर्थाने माणूसच असत नाही. इतरांचा विचार करण्याची आपली क्षमता कमी झालेली असते. आपण प्रचंड स्वार्थी झालेला असतो. माझी उपासना व्हावी यासाठी मी इतरांवर माझे निर्बंध लावायला सुरुवात करतो. माझ्या पाहण्यात तो उलटा आहे की जे धार्मिक म्हणवले जातात त्यांच्याच घरी जास्ती अधार्मिकता असते की काय, अशी शंका मला येते. त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये आपसामध्ये गैरसमज असतात. तिथे आनंद असत नाही, सक्ती असते एक प्रकारची. आणि या सक्तीतून काही आनंद नाही मिळू शकत. आनंद मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या वृत्तीमध्ये प्रचंड प्रमाणात परिवर्तन केलं पाहिजे. एखाद्या माणसाचा हसरा चेहरा पाहिला की आपल्याला कसा आनंद होतो. लहान मूल पाहिलं, त्याच्या लीला पाहताना आपल्याला कसा आनंद होतो. त्याच्या गालाला पडणारी खळी पाहिली की आपल्याला कसा आनंद होतो. निसर्ग पाहता पाहता ते जे निसर्गाचे नैसर्गिक रंग असतात, आकाशाचे असो, झाडांचे असो, अजून कसले असो, पाण्याचे असो, हे सगळं पाहता पाहता आपल्याला कुठेतरी आपण भान हरपतो. थोड्याफार आनंदाला प्राप्त होतो आपण. झुळझुळ पाण्याचा आवाज ऐकला, समुद्राचा धीरगंभीर आवाज ऐकला, नदी नाल्यांचा खळखळाट ऐकला तरीही आपल्याला आनंद होतो. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे असणारं हसू, स्मितहास्य, हे पाहूनही आपल्याला आनंद होतो. आनंद शेकडो वस्तूत आहे. आणि हा आनंद इतरांकडून जसा आपण घेतो तसा इतरांना आपण किती देतो ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. विशेषतः जो साधक आहे त्याच्यावर ही बंधनं आहे की तो इतरांना सुखी करतो काय, इतरांना समान दर्जाचा मानतो काय. आपण कुठेतरी उच्च आहोत, आपल्यामुळे या सगळ्या घराण्याचा आपल्या वाढ होणार आहे. जी काय प्रतिष्ठा मिळणार आहे ती आपल्या उपासनेने मिळणार आहे, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा आपण कुठेतरी चुकत असतो. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो, माझ्या गुरुबंधूंशी तुलना करतो, समाजातल्या अनेक गोष्टींची माझ्या परिस्थितीशी जेव्हा तुलना करायला मी जातो तेव्हा मी कमी पडतो. मी माणुसकी ठेवत नाही. आणि मग माझ्या स्वार्थाचा विचार केव्हा नकळत माझ्या मनात येतो आणि इतर सर्व विसरून जातो हे माझ्याच लक्षात येत नाही. ठीक आहे, सोहळं ओळख किंवा ह्या काही गोष्टी उपासनेत काही ठिकाणी काही अवस्थेत पाळणं आवश्यक असतं. स्वतः विवेकानंदांना रामकृष्णांनी सांगितलं होतं की आता एक वेळ अशी आली त्यांच्या अवस्था त्यांची उपासनेची अवस्था की या क्षणी आता तुझ्या आईच्याही हातचं तू खाऊ नकोस असं त्यांना सांगावं लागलं. आपल्या प्रत्येकाची ही अवस्था आहे का? आपण का ही धडपड करतो की अमुक नियम पाळले पाहिजे, अमुक हे झालं पाहिजे? आपली अवस्था ती खरोखरच आहे का ते नियम पाळण्याची, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि ही अवस्था पाळायला दुसऱ्याला सांगताना दुसऱ्याला जे कष्ट होतात, त्याला जो त्रास होतो, त्याला मानसिक आपण कष्ट देत असतो हे आपण विसरून जातो. मी माझ्या आनंदासाठी सर्व करतो, पण इतरांच्या आनंदासाठी मी काय करतो याचा आपण कधी विचार केला का? तुम्हाला जसं दुसऱ्याच्या मुखावरचं हास्य सुंदर वाटतं तसं तुमच्याही मुखावरचं हास्य इतरांना सुंदर वाटेल हे विसरू नका. तुम्ही त्रासिक असाल, तुम्ही तुमच्यापुरता विचार करत असाल, स्वार्थी असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव उत्पन्न होतो. चेहऱ्याचा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. आनंदी माणसाचा चेहरा पहा.
कुठल्याही संतांचे चेहरे मुद्दाम पहा, मग ती संत जिवंत असोत का त्यांचे चित्र काढलेले असो, फोटो असो, हे अत्यंत आनंदी आहेत आणि इतरांनाही आनंद देण्याचा ते प्रचंड आटोकाटीने प्रयत्न करीत असतात. गुरुचरित्रात श्री गुरूंनी अनेक वेळा हास्यवदन करून इतरांना जो काही उपदेश केलेला आहे, हे हास्यवदन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचा चेहरा आनंदी राहायला हवा असेल तर तुम्ही आतून आनंदी असणं आवश्यक आहे. कृत्रिम हास्य लक्षात येतं लगेच. असं केलं तर ते हास्य खरं नाही आहे हे आपल्या लक्षात येतं. खरं हास्य हे एक विशिष्ट चेहऱ्यावर तेज आणत असतं आणि हे तेज पाहण्याची, हे तेज अनुभवण्याची, हे तेज आणण्याची आपल्यात ताकद आहे. ही ताकद आपण वापरली पाहिजे. उपासक म्हणजे केवळ स्वतःचा स्वार्थ नाही, त्यांनी समाजाचाही स्वार्थ पाहिला पाहिजे. पहिले आपल्या घराचा स्वार्थ पाहिला पाहिजे. आपल्या घरातील आपली आई, आपली बायको, आपली मुलगी, आपली मुलं आपल्यामुळे कुठेतरी त्यांना उपसर्ग दुःखाचा होतोय का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हा जर होत असेल तुमच्या अतिरिक्त शिस्तीपायी, उपासना तुमची वैयक्तिक आहे, ती त्यांच्यासाठी नाही आहे, ती तुमच्यासाठी करता आहात तुम्ही, तेव्हा तुमचे नियम त्यांच्यावर आपण लादण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जातं. घरात धुसफूस उत्पन्न होते की अरे काय, तुम्हालाही वाटतं मी असे नियम सांगितले आणि मी हे पाळू शकत नाही. अरे हे नियम केव्हा सांगितले आहे? तुमची ती अवस्था असल्याशिवाय सांगितले आहेत का? ती अवस्था पाहिजे. उपासनेला अवस्था असते. सर्वसामान्य माणसाला ही अवस्था असत नाही. एक विशिष्ट पायरी पार पाडल्यानंतर ही अवस्था येते आणि त्यावेळी त्या गोष्टींची आवश्यकता असते. 12 महिने त्या गोष्टींची आवश्यकता असत नाही. त्यामुळे तुम्ही इतरांना आनंद देण्याचा पहिले प्रयत्न करा. तुम्ही तिथे ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी आनंद पसरेल अशा प्रकारे तुमचं वर्तन पाहिजे. कुठलाही सत्पुरुष आपल्या घरी आला की आपल्याला केवढा आनंद होतो. का आनंद होतो? तर त्याच्या शरीरातून आनंदाचा उत्सर्ग होत असतो. हा उत्सर्ग असल्यामुळेच तुम्हाला आनंद होत असतो आणि असा उत्सर्ग प्रत्येकात आहे. हा उत्सर्ग तुम्ही देऊ शकले पाहिजे. इतरां ठिकाणी तुम्ही आनंद उत्पन्न करू शकले पाहिजे, तेव्हाच तुमच्यात आनंद येईल. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी असं आहे. तिथे असल्याशिवाय तुमच्यात कुठून येणार आणि तुमच्यात असल्याशिवाय तिथे कुठून येणार. त्यामुळे तुम्हाला आनंद हवा असेल, आनंदाचा हक्क हवा असेल तर तुम्ही स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात तुमच्या स्वभावात तुम्हाला बदल करण्याची आवश्यकता आहे. हा बदल पॉझिटिव्ह असला पाहिजे. इतरांना आनंद देण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि हे देण्यासाठी तुमचा स्वार्थ तुम्हाला सोडावा लागेल. तुमच्या स्वभावाला काहीतरी मरोड करावं लागेल. थोडाफार स्वभाव बदलावा लागेल. चिडचिड करणारा स्वभाव असेल तर तो माणूस इतरांना आनंद देऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. साधकांनी अत्यंत सुखात त्याचा चेहरा पाहिला की सुंदर वाटलं पाहिजे. त्याचं हास्य पाहिलं की तुम्हाला आनंद झाला पाहिजे. समोरच्या माणसाला असा साधक पाहिजे आणि असा साधक होण्याचा तुम्ही जर प्रयत्न केलात तर तुमच्या स्वभावात अनेक कंगोरे, अनेक आनंदाचे वेगवेगळे फॅक्टर उत्पन्न होतील. तुमची देहबोलीसुद्धा इतरांना आनंद देऊन जाईल. म्हणून काही संतांच्या सहवासात राहून पहा. खळखळणारं हास्य त्यांच्यात असतं. संतांनी केलेले विनोद, संतही विनोदी असतात, आनंद उत्पन्न करतात. तुम्ही रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचा, कुठल्याही संतांचं चरित्र वाचा, त्यांच्याच स्वभावामध्ये अत्यंतिकता आनंदाची आहे. इतरांमध्ये आनंद उत्पन्न करण्याची त्यांच्यात क्षमता आहे आणि ही क्षमताही तुमच्यात आणाल तर तुम्ही उत्तम साधक व्हाल. आणि हे साधक होण्यासाठी पहिले उत्तम माणूस होणं आवश्यक आहे. उत्तम माणूस व्हा, कर्तव्यदक्ष माणूस व्हा. समाजासाठी आजूबाजूच्या लोकांना तुमच्याकडे पाहून आदर वाटला पाहिजे, तुमचा आधार वाटला पाहिजे.
तुमच्याविषयी तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न होत असेल तर तुम्ही कुठेतरी चुकता आहात. तुम्ही तुमच्या स्वतःकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ह्या काळज्या तुम्हाला घेणं अत्यंत आवश्यक आहे. साधकाला मी फार मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहतो. तो समाजातला आदर्श असला पाहिजे. त्याच्या वागण्यातला आदर्श घेऊन समाजामध्ये आपणही असं साधक व्हावं अशी समाजामध्ये वृत्ती उत्पन्न व्हायला पाहिजे. की अध्यात्म म्हणजे नुसतं नाकतोंड बांधून काहीतरी प्राणायाम करतात आणि डोळे विटून काहीतरी करतात असे त्यांच्या मनात समजूत व्हायला नको. अध्यात्म हा आनंदाचा झरा आहे हे याची त्यांना खात्री पटली पाहिजे. तो झरा तुम्ही उत्पन्न स्वतः करू शकले पाहिजे. हा उत्पन्न करण्याची क्षमता तुमच्यात आहे. इतरांना आनंद देण्याची क्षमता तुमच्यात आहे. छोट्या छोट्या गोष्टीद्वारे हा आनंद तुम्ही इतरांमध्ये वाटू शकता. याच्यावर विचार करून पहा. त्यामुळे पहिले उत्तम माणूस होणं हे या अध्यात्माचं पहिलं कर्तव्य आहे. मी माणूसच नसेल, माझा लोक तिरस्कार करणार असतील, माझा लोक द्वेष करणार असतील, माझ्या कृती अशा असतील की ज्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी अप्रिती उत्पन्न होईल असं जर मी वागत असेल तर मी कुठेतरी चुकतोय. आणि आपल्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहता आलं पाहिजे तुम्हाला, तरच तुमच्या चुका तुम्हाला समजतील. लोक मुद्दामून तुम्हाला समोर कोणी येऊन तुम्ही अमुक अमुक चुकता असं सांगणार नाही. कुठलाही गुरु शिष्याच्या चुका अशा सरळ दाखवत नाही. तुम्ही एखाद्या गुरुकडे गेले एखाद्या प्रश्न घेऊन तर तो सूचक अशा काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो, काही कहाण्या सांगतो, इतरांची काही उदाहरणं देत असतो आणि याद्वारे आपल्याला आपले दोष समजले पाहिजेत. त्यांनी डायरेक्ट तुम्हाला जर सांगितलं असं गुरु करत नाही. गुरु तुमचे दोष कधीही स्वच्छपणे कधी सांगत नाही. तुम्हाला दुःख होईल, तुमच्या भावना तो जपत असतो. तुम्हाला दुःख होईल असं तो कधी तुम्हाला सांगत नाही. तो तुमची भावना प्रचंड प्रमाणात जपत असतो. आणि हे जो जपतो अप्रत्यक्षपणे जो तुमचे दोष दाखवून देतो, इतर काही उदाहरणं देऊन, गुरु असेच असतात. गुरु डायरेक्ट अरे बाबा तू अमुक अमुक चुकतोस बरं असं बघू नको असं सांगत नाहीत. गुरु हे एक थोर प्रचंड भांडार आहे. हो, प्रेमाचं भांडार आहे. टेंबे स्वामींचं जर गुरुचरित्र तुम्ही द्विसहस्री वाचलं असेल तर त्यामुळे केवळ प्रेमाच्या भरोश्यावर पूर्ण मुक्तीपर्यंत जाण्याची 2 त्याच्यामध्ये अध्याय त्यांनी मुद्दाम दिलेले आहेत. वेगळं काही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. प्रेम करा, प्रेम. निसंकोचपणे प्रेम करायला शिका. कुठल्याही अपेक्षेविरहित प्रेम करायला शिका. पहिले आपल्या कुटुंबावर प्रेम करा. कुटुंबात तुमच्याविषयी अत्यंत आदर वाटला पाहिजे ही खबरदारी घ्या. ही जर घेतली तर तुम्ही प्रेम करायला शिकाल. तुम्ही प्रेम करायला शिकणार असाल तर तुम्ही माणूस व्हायला शिकाल. तुम्ही माणूस झालात तर तुम्ही अत्यंत साधक व्हाल, उत्तम साधक व्हाल. त्यासाठी माणूस व्हा. हे माणूस कसं व्हायचं हे प्रत्येकाने आपापले स्वभाव पाहून ठरवावं. आणि हे स्वभाव अगदी निरपेक्षपणे तुम्ही तुमच्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहू शकले पाहिजे. कोणाला जर तुम्ही विचारलं की माझ्यात कोणते दोष आहेत सांग बरं, कोणी सांगत नाही. त्यामुळे हे दोष आपले आपण शोधावे. आपण त्या दोषांचं निराकरण करावं. आपण माणूस व्हावं पहिले आणि मग उपासक. आणि मला एकाने मध्यंतरी प्रश्न विचारला की उपासक देवत्वाला कधी जाईल. अरे तो माणुसत्वाला तर जावं पहिले. मनुष्यत्व तरी कमीत कमी त्याच्यात यावं, तेव्हा देवत्वाचा विचार आणखीन फार पुढे आहे. हे जरी साध्य झालं तरी पुष्कळ झालं. तेव्हा मी पुन्हा पुन्हा सांगतो माणूस व्हा, आदर्श माणूस व्हा. आणि हे झाला तर तुम्ही आदर्श उपासक आपोआप व्हा. नमस्कार.